टेट 2025 साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आजपासून आपण एक सिरीज सुरू केलेली आहे, ज्या सिरीजमुळे तुमचा जास्तीत जास्त सराव होऊ शकतो। हा प्रश्न बघा, पहिला प्रश्न आहे। 7 प्रश्न आपण या सिरीज मध्ये घेणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे की हा प्रश्न कशाशी रिलेटेड आहे। तर हा प्रश्न आहे मित्रांनो रिलेटेड इनइक्वालिटीच्या संदर्भात। कशा संदर्भात? इनइक्वालिटी। आता इनइक्वालिटी हा चॅप्टर रिझनिंगचा आहे, तो मग याला मराठीमध्ये असमानता असं म्हटलं जातं। याला कसं सॉल्व करायचं, म्हणजेच या ठिकाणी स्टेटमेंट दिलेले असतात, निष्कर्ष दिलेले असतात। आता स्टेटमेंट आणि निष्कर्ष जर दिलेले असेल तर आपल्याला सर्वप्रथम बघायचं ते निष्कर्षाकडे, आणि निष्कर्षामधला पहिला निष्कर्ष काय आहे ते बघायचं। बी आणि जे आहे, म्हणजे फर्स्ट पॉइंट बी, लास्ट पॉइंट जे। बी आणि जे लाच आपण टार्गेट करायचं। या ठिकाणी बी आहे आणि या ठिकाणी जे आहे, परंतु बी पासून जे पर्यंत जाण्याचा मार्ग कोणता, तर तो मार्ग शोधायचा। बी जवळ हे बघा, बी पासून जे पर्यंत जायचं आहे, परंतु जे च्या जवळचा के आहे, के च्या जवळचा बी आहे की नाही। मग आपल्याला बी पासून जर जे पर्यंत जायचं असेल तर आपल्याला मार्ग आहे तो के चा। हा बी आहे, म्हणजे इकडचा नाही लक्षात घेतला तरी चालते, फक्त एवढं लक्षात घ्या। आता बी दोन ठिकाणी आहे म्हणून एवढं लक्षात घेऊ आणि त्याचा प्रॉपर आन्सर काढू। सर्वप्रथम आपल्याला बी पासून तर के कडे असं जावं लागेल, म्हणजे रिव्हर्सला जावं लागेल। रिव्हर्स म्हणजे जात असाल तर चिन्ह बदल होते। आता या ठिकाणी बी घेतला, चिन्ह बदल करावं लागेल। स्मॉलर दॅन इज इक्वल टू आहे तर ग्रेटर दॅन इज इक्वल टू के घेतला। देन पुन्हा आपल्याला पुन्हा इकडे जायचं आहे, म्हणजेच आपल्याला पुन्हा चिन्ह बदल करावं लागेल। बरोबरचं चिन्ह बदलत नसते, सो इज इक्वल टू या ठिकाणी जे आला। या ठिकाणी आता प्राधान्यक्रम कोणाला देणार, तर या ग्रेटर दॅन इज इक्वल टूला, म्हणजेच या ठिकाणी प्रॉपर आन्सर येते असं। मित्रांनो याच्यावर दोन सुद्धा आन्सर संभवते। या ठिकाणी जैसे ते मॅच झालं म्हणून कॉन्क्लुजन नंबर फर्स्ट इज राईट। आता सेकंडचा आपण विचार करू, पण जर का समजा या ठिकाणी अन्य जर समजा कॉन्क्लुजन असतं तर आपल्याला एक क्रमांकामध्ये आणि दोन क्रमांकामध्ये असं काढावं लागलं असतं। याचा वरचा पार्ट बी ग्रेटर दॅन जे आणि याचा खालचा पार्ट बी इज इक्वल टू जे, असे सुद्धा याला आयदर ऑर असं म्हटलं जाते, परंतु हा परफेक्ट याला मॅच झाला म्हणून फर्स्ट कॉन्क्लुजन इज राईट। सेकंडसाठी आता आपण सेकंडसाठी मित्रांनो या ठिकाणी काय करायचं बघा, एक्स आणि के आहे। एक्स आहे कुठे, तर या ठिकाणी आहे। के आहे कुठे, इथे किंवा इथे आहे की नाही। परंतु आपण जर एक्स पासून जर के पर्यंत जात असाल तर आपल्याला बी टार्गेट करावं लागते। हा कारण की एक्सचा एंडिंग पॉईंट बी आहे आणि बी पासून रिव्हर्सला जर आपण के घेतला तर असं आपण चिन्ह बदल करू शकतो। म्हणजे फॉर एक्झाम्पल इथपर्यंत जायचे ते आपल्याला लिहून घेतलं आपण। आता बी पासून तर इकडे जायचं आहे, म्हणजेच आपण फक्त चिन्ह बदल करणार। स्मॉलर दॅनचं ग्रेटर दॅन इज इक्वल टू या ठिकाणी बी लिहिणार। झालं, एवढं केलं की झालं। म्हणजेच एक्स पासून तर बी पर्यंत येत असताना चिन्ह खूप वेगवेगळ्या प्रकारचे आलेले आहे। या ठिकाणी स्मॉलर दॅन, नंतर स्मॉलर दॅन इज इक्वल टू, स्मॉलर दॅन इज इक्वल टू आणि देन मग ग्रेटर दॅन इज इक्वल टू। या ठिकाणी टक्कर झाली म्हणून कोणताही संबंध एक्स आणि के मध्ये होऊ शकत नाही। इथे इज इक्वल टू सॉरी इथं के घ्यायला पाहिजे होतं, सो बरोबरचं चिन्ह। एक्स आणि के मध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध प्रस्थापित होऊ शकत नाही, म्हणून याचा आन्सर येते फर्स्ट कॉन्क्लुजन इज राईट। सेकंड प्रश्न आहे तो म्हणजे अप्रोक्सिमेशन सी रिलेटेड, अंदाजे मूल्य काढण्याच्या संदर्भात। या ठिकाणी आपण त्याला अरेंज करून घेऊ। 798 भागिले या ठिकाणी मित्रा 2.99 म्हणजे 3 घ्यावं लागेल, कारण की अप्रोक्सिमेट व्हॅल्यू आहे। प्लस या ठिकाणी काय करणार, तर 22.23 आहे तर 22च घ्यावं लागेल। मल्टिपल बाय या ठिकाणी 6च घ्यावं लागेल। मायनस या ठिकाणी 11च घ्यावं लागेल। गुणिले इथे 3च घ्यावं लागेल। बरोबर व्हॉट भाग जाते का ते बघूया। 3 1 3, 3 2 6, उरला 1, 3 सकम 18 आणि इथे उरला 1, 3 सकम 18, 266 या ठिकाणी झाले। 266 लिहून घेतले। प्लस 22 गुणिले 6 म्हणजे साइन 2 12, हा चौला 1 साइन 2 12 ने किती 13 एवढं आलं। मायनस आता हे किती, तर 11 3 33 झालं। आता याला आपण प्लस मध्ये नेलं तर हे 8 9 3 398 झाले, मायनस 33 जर केले तर 8तून 3 गेले तर 5 राहतात, 9तून 3 गेले तर 6 राहतात। ओके, आणि हा 3 म्हणजे 365 आन्सर येते याचा।
365 आले, मात्र आपल्याला तंतोतंत तर या ठिकाणी जुळणार नाही, कारण की पॉईंट नंतर जे काही संख्या होती त्याच्या संदर्भात आपण डायरेक्टली अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढली की नाही. म्हणून याच्या जवळपासची जे काही आन्सर असेल याच्या ऑप्शनमध्ये जे जवळपास असेल ते आपण राईट म्हणू. याच्या अगदीच जवळ येते ते म्हणजेच 360. सो 360 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट मित्रांनो, जर का तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन केलं असेल तर टेस्ट सिरीज जॉईन करा. 10 पेपर तुम्हाला 200 गुणांचे मिळतात. त्यासाठी तुम्हाला 200 रुपीज फी ठेवण्यात आलेली आहे. मोबाईल आणि लॅपटॉपवर हे पेपर सोडवू शकता. संपर्कासाठी तुम्हाला हा पत्ता देण्यात आलेला आहे. पुढे जाऊ. वेन डायग्रामच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारते म्हणजे विचारते. या ठिकाणी घटक देण्यात आलेला आहे गृहिणी, स्त्री आणि सुशिक्षित. आता गृहिणी आणि स्त्री याच्यावर जर विचार केला तर आपण असं म्हणू शकतो की सर्व ज्या गृहिणी आहेत त्या स्त्री असतात, आहे की नाही. सर्व गृहिणी काय असतात तर स्त्रिया असतात. म्हणून असं स्त्रियाचं राऊंड या ठिकाणी येणार आहे. झालं. आता दुसरा जो सुशिक्षित आहे, या सुशिक्षित या घटकाचा स्त्रियांसोबत संबंध लावला किंवा गृहिणीसोबत संबंध लावला तर असं होऊ शकते की काही स्त्रिया सुशिक्षित असतात, काही नसतात, अशिक्षित असतात. काही गृहिणी सुशिक्षित असतात, काही गृहिणी अशिक्षित असतात. म्हणून तिसरा जो आपण सुशिक्षितसाठी एक वेनचा सर्कल घेणार आहोत तर तो असा घ्यावा लागेल आपल्याला. वेट काय घ्यावं लागेल, असा घ्यावा लागेल. म्हणजेच हा येणार आहे सुशिक्षितसाठी. सुशिक्षित या प्रकारची वेन डायग्राम या घटकनिहाय तयार होऊ शकते. आणि ही मॅच कुठे होते तर फर्स्टला होते. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट, सरळ रूप द्यायच्या संदर्भातला हा प्रश्न आहे आणि खूप इझी आहे, कारण की या ठिकाणी 40 गुणिले 4 त्याच्यानंतर भागिले हे काय होय भागिले 4 चूक किती 16 गुणिले 2 डिवायडेड बाय या ठिकाणी 90 प्लस 5 मल्टिपल बाय 12. 4 1 4 4 चूक 16 4 1 4 4 दाय 40 आणि 10 2 किती झाले 20. 20 भागिले या ठिकाणी 12 पंचे 60 हे होतात 60 आणि 90 प्लस 60 म्हणजे 150 झालं. बघा असं आपण कॅल्क्युलेट केलं दोन म्हणजे हे आपल्याला आन्सर आला. आता 0 0 कॅन्सल झाला म्हणजे 2 भागिले 15 हे आपल्याला प्रॉपर आन्सर या ठिकाणी दिसून येते, जे की सेकंड ऑप्शन मध्ये आहे. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला पुढे. पाचवा प्रश्न आहे कोडिंग डिकोडिंगचा. कोडिंग डिकोडिंग. कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न विचारते म्हणजे विचारते हा रिझनिंगचा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये सर्वप्रथम काय विचारलं ते बघा. ऑलवेज हे विचारलेलं आहे. ऑलवेज कोणत्या स्ट्रोक मध्ये येते म्हणजे याचा पहिला स्ट्रोक इथपर्यंत, सेकंड स्ट्रोक इथपर्यंत, थर्ड स्ट्रोक या ठिकाणी आणि चार स्ट्रोक्स आहे याच्यावाले. मग हा जो ऑलवेज आहे तो आहे कोणत्या स्ट्रोक मध्ये ते शोधायचं. पहिल्या याच्यात नाही आहे, दुसऱ्या याच्यात आहे बरोबर, या ठिकाणी तिसऱ्या याच्यात आहे का थोडंसं ओव्हरलुक करायचं, चौथ्या याच्यात नाही आहे. म्हणजेच ऑलवेज सीक आणि नॉलेज या कोडिंग मध्ये तो आहे. आणि याचा डिकोड काय तो तर बीस टीम आणि नॅक होते. म्हणजे बीस टीम आणि नॅकच आन्सर येणार आहे, यापैकी नाही येणारच नाही. काही मुलं काय करतात अशा प्रकारचा प्रश्न दिसला की यापैकी नाही आन्सर मारतात, परंतु आपण घोडचूक करणार नाही. या ठिकाणी ऑलवेज सीक आणि नॉलेजसाठी बीस टीम नॅकच दिलाय की नाही, म्हणजेच याच्यासाठी या तिघांपैकी एक येणार, तिघांपैकी एक. ठीक आहे. आता काय करूया आपण सीकला कट करण्याचं काम करू, नॉलेजला सुद्धा कट करण्याचं काम करू. सीकला कट करतो मी, परंतु हा नेमका कुठे कट होऊ शकतो बघायचं तर तो शेवटी कट होऊ शकतो या ठिकाणी सिक. मग या सिक्ससाठी इथे बीस टीम नॅक आहे आणि इथे आहे लिक बीस झॅप आहे. म्हणजे बीस हा सिमिलर आहे या दोघांमध्ये जसा सिक आहे. म्हणून आपण बीस म्हणजे काय घेतला तर सिक घेतला. ओके, इथं सिक झाला म्हणजे हे सुद्धा आन्सर येणार नाही. मग आपल्याला ते विचारलं काय ऑलवेज. आता नॉलेजचा विचार करू. नॉलेज या ठिकाणी कट केला, या ठिकाणी कट झाला म्हणजे सेकंड आणि थर्ड मध्ये तो कट झाला. आता उरले कोणते टीम आणि नॅक आणि इथे कोणते आहे टीम टेम्स आणि सिक आहे. सो या ठिकाणी टीम आपण कट केला. टीम म्हणजे मित्रा काय झालं तर नॉलेज झालं, KNOWLEDGE. आता उरलेला जो आहे ऑलवेज, ऑलवेजसाठी मार्ग मोकळा आहे नॅक. नॅक म्हणजे काय तर ऑलवेज.
म्हणून प्रॉपर आन्सर येते मित्रा फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी हे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन याला द्विघात समीकरणे वगैरे म्हटल्या जाते. सो आपण या ठिकाणी समीकरणे असं नाव देणार आहोत. यावर प्रश्न मॅथमॅटिक्समध्ये विचारला जातोच. आणि हा कसा काढायचा ते मी तुम्हाला सांगतो. 36 दुनी 72 लिहून घ्या. लिहिले 72. गोल मारायचं. 45 दुनी 90 लिहून घ्या. लिहिले 90. गोल करून घ्यायचं. मिडलची व्हॅल्यू याच्या बॉटमला टाका. 17 -17. मिडलची व्हॅल्यू याच्या बॉटमला टाका. आता आपल्या डोक्यामध्ये जे टेबल्स आहे म्हणजे पाढे जे आहे तो पाढा आपल्या डोक्यामध्ये धावत आला पाहिजे जेणेकरून त्याचे फॅक्टर आपण लिहू शकतो. मी माझ्या डोक्यामधून 9×8=72 हा पाढा बाहेर काढला. पाढा 9×8=72. काय झालं की याचा गुणाकार 9×8=72 झाला आणि याची बेरीज बरोबर 17 झाली. गुणाकार आणि बेरीज बरोबर मॅच झाली पाहिजे असं मी त्या ठिकाणी केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी काय करायचं. माझ्या डोक्यामध्ये 19 कडे बघितल्यानंतर माझ्या डोक्यात डायरेक्ट 10 9 90 आले. म्हणजेच मित्रा गुणाकारही बरोबर झाला आणि बेरीज सुद्धा बरोबर या ठिकाणी झाली. मात्र हे फॅक्टर्स पाडत असताना आपण चिन्ह कोणतं द्यायचं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मायनस प्लस मध्ये जर समजा मायनस प्लस मध्ये जर इक्वेशन असेल तर फॅक्टर्स मध्ये मायनस मायनस येते. इथे मायनस येते, इथे मायनस येते, इथे मायनस येते, इथे मायनस येते. पण त्याच्या अपोजिट रूट्स मध्ये येत असते. म्हणजेच काय की रूट्स याच्या अपोजिट येणार आहे प्लस प्लस मध्ये. आता हे -9 -8 x बरोबर काय घ्यायचं तर 9 घ्यायचे. काय घ्यायचे x1 बरोबर तर 8 घ्यायचे. इकडे सुद्धा y साठी आणि y1 साठी. y साठी -10 आहे तर 10 घ्यायचे, -9 आहे तर 9 घ्यायचे. एवढं तर आपण या ठिकाणी केलं. मग लक्षात घ्यायचं असते की इथं डिवाइड काहीतरी करावं लागते. तो म्हणजे a ची व्हॅल्यू सिमिलर असल्या कारणाने हे काहीच घ्यायचं नाही. डायरेक्टली याचंच कंपॅरिझन करायचं. आता कंपॅरिझनमध्ये बघा फॅक्टर प्लस प्लसमध्ये फॅक्टर मायनस मायनसमध्ये रूट हे आले प्लस प्लसमध्ये. इथे 2 2 सारखे असल्या कारणाने डिवाइड द्यायची गरज नाही, नाहीतर आपल्याला भागिले 2 द्यावं लागले असते. आता ह्या x आणि y ची कंपॅरिझन करू अशी. तर 9 हा मला लहान दिसतो. याची जर कंपॅरिझन केली तर इथे इक्वल दिसते. या x1 आणि y ची कंपॅरिझन केली तर मला 8 हा लहान दिसतो. आणि मी ह्या सरळ याची कंपॅरिझन केली तर मला 8 लहान दिसतो. म्हणजेच चिन्ह कोणते आले x आणि y च्या दरम्यान. पहिले आला हा लहान, नंतर बरोबर आला, नंतर लहान आला, नंतर लहान आला. या सगळ्यांना जर एकत्रित केलं तर आपल्याला प्रॉपर आन्सर येते असं. x इज लेस दॅन इक्वल टू y. सो प्रॉपर आन्सर मित्रांनो आपल्याला येते या ठिकाणी फोर्थ. काय आलं? फोर्थ आलं. बी केअरफुल. अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा असतो. ठीक आहे. 7वा आणि शेवटचा प्रश्न. या ठिकाणी काका वडील आणि पुरुष देण्यात आलेला आहे आणि हा सुद्धा वेन डायग्रामशी रिलेटेड आहे. काय करायचं की यातले जे 2 घटक आहे काका वडील आणि पुरुष. सो कुठले तरी 2 घटक आपण घेतले तर मला सांगा कोणतेही वडील हे पुरुष असणार आहे आणि कोणतेही काका हे पुरुष असणार आहे. मग आपण चूक काय करतो की या ठिकाणी असा पुरुष लिहितो आणि त्यांच्यामध्ये 2 जण असे टाकून देतो काका आणि वडील. या ठिकाणी आपल्याला चुकलेलं आहे. कारण याची सुधारित आकृती या घटकनिहाय अशी होणार आहे. हे चुकलं सरळ सरळ. कारण की तुम्हाला सांगतो कसं होणार. मग आपण काका आणि वडिलांवर काहीच विचार नाही केला. काही काका वडील असतात, काही काका वडील नसतात. म्हणून या ठिकाणी याच्यामध्ये ही अटॅच होणार या पद्धतीने अशी आणि अशी. म्हणजे हे प्रॉपर आन्सर आलं. हे चुकलं. या ठिकाणी आपण पुरुष घेणार, या ठिकाणी काका घेणार आणि या ठिकाणी वडील घेणार. याचा अर्थ असा की काही काका हे वडील असतात, काही काका हे वडील नसतात. म्हणून प्रॉपर आन्सर येते मित्रांनो आपल्याला फोर्थ. वेन डायग्राम सुद्धा योग्य पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितली. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.